कविता 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 छवी नाही, छवी नाही, त्यांना त्यांचं काम करू दे ना, त्यांना त्यांचं काम करू दे प्लीज. प्लीज शांत हो. मला कळतंय तुला काय होतंय, तुला खूप त्रास होतोय, पण प्लीज शांत हो. काम डाऊन. सर, तुमची जी जमीन आहे त्यावर आपण लेडीज हॉस्टेल उभं करायचं ठरवलंय. माझं असं म्हणणं आहे आता की आपण लवकरात लवकर मॉडेल तयार करून घेऊयात, म्हणजे आपल्याला कळेल नक्की कसं असणार आहे, पुढचा प्लॅन काय असणार आहे आपल्याला कळेल. पण ते कोणाच्या नावाने बनवायचे? अर्थात सरस्वती राजगुरूंच्या नावाने, म्हणजे आमच्या बाई आजींच्या नावाने. विलास, ऐक ना, कॅन्टीन मध्ये सरांसाठी कॉफी सांग ना प्लीज. रमेश, अनिकेत, बोल ना. लक्ष कुठे आहे तुझं? काय महत्वाचं बोलतोय ना आपण. सॉरी बोल ना. काय मी म्हणत होतो, ज्या लँडवरती आपण हॉस्टेल उभं करायचं ठरवतोय त्या लँडवरती आपण कशा पद्धतीने. नाही सागेतदा, हे लँड डिस्प्यूट आहे. आपण या लँडवर काहीच करू शकत नाही. नाही, मी ते चेक केलं होतं. ऐक ना, मी तुला सांगतोय ना, काय ऐकत नाही तू. एकतरी खूप बेसिक गोष्ट आहे, तुला कळत कशी नाही मला हेच कळत नाही. वरतीच लिहिलंय, तू इतक्या समोरच्या डील्स कशा काय करतोयस? आपण नाही करू शकत. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी सर, पण या तुमच्या लँडवर आम्ही कुठलंच काम नाही करू शकत. ओके? मी बोलतो त्याच्याशी. आय नो सगळं. अनिकेत, तिथे काय चाललंय जरा लक्ष दे ना. इथे महत्वाचा मुद्दा मांडतोय ना आपण. हा बोल ना. काय आलं आता? हे बघ, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करूनच आपण बोललं पाहिजे. असं आपण डायरेक्ट आरोप नाही लावू शकत त्यांच्यावरती. कळतंय का तुला? ठीक आहे, फाईन. ऐक ना, घे तू चेक कर, कारण माझं ऑलरेडी चेक करून झालंय. तू बघ, तुला ओके वाटत असेल तर यू कॅन प्रोसीड. ओके? इथे रिंग वाजली म्हणजे तो नंबर इथल्याच कोणाचा तरी असेल. कोण असेल ती व्यक्ती? साइट लोडिंग होते. शांभवीने जर कविताला फोन केला असेल तर ते मला समजेल. हे कुठलं लोकेशन आहे? लोकेशन तर प्रतीकच्या घराजवळच आहे. तू प्रतीक सोबत लग्न करू नको छवी. कविता कुठे असशील तू? हे लोकेशन प्रतीकच्या घराजवळच आहे. म्हणजे शांभवी आणि प्रतीकने कविताला किडनॅप तर करून ठेवला नसेल ना? कविताचं लोकेशन जर प्रतीकच्या घराजवळ आहे म्हणजे एवढे दिवस कविता प्रतीकच्या घराजवळच आहे. प्रतीकने कवितेच्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही छवी, नाही असं काही झालेलं नसेल. कविता सुखरूप असेल. तिला काही झालेलं नसेल. मला आत्ता प्रतीकच्या घरी गेलं पाहिजे. कविताला शोधलं पाहिजे.
हॅलो सर. Yeah. सर येतो हा फोन आला अर्जंट. काय झालं साहेब? कोणाचा फोन आहे? काय झालं साहेब? फोन कोणाचा येतोय? माझ्या घरी येऊन माझ्या बायकोचा फोन येते साहेब. सकाळपासून पुरीची तब्येत लई खराब आहे, ती सांगण्यासाठी फोन येत असेल माझ्या बायकोचा. हो ओके सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही प्लीज फोन घ्या आणि काही पैसे वगैरे लागले तर ऑफिस मधनं घ्या. ओके. हो साहेब, या लय उपकार होतील तुमचे. नो प्रॉब्लेम. या हा हॅलो, हा बघा. हा सॉरी काय म्हणत होतेस? फोन बंदच ठेवतो आता, म्हणजे परत याचा फोन लागणारच नाही. पण या अनिकेतला माझा नंबर कसा काय मिळाला? क्षमाला सावध करायला हवा. छबीला सांगतो. हॅलो छबी. हा बोल ना फिरंग्या. मी त्या फोनवर ना आता बऱ्याच वेळपासून फोन करत होतो, तर बऱ्याच वेळपासूनच तो फोन बंद लागत होता. पण आता जस्ट थोडा वेळ आधी तो फोन लागला. मग उचलला का फोन? नाही उचलला नाही, पण यु नो व्हॉट, तो फोन इथेच वाजला. इथेच म्हणजे ऑफिस मध्ये? हो आपल्या ऑफिसमध्ये. मग फिरंग्या तू परत ट्राय केलंस का फोन? मी परत केला फोन, पण तो आता फोन ऑब्व्हियसली म्हणजे तो ती व्यक्ती सावध झाली असणार, त्याच्यामुळे फोन बंद करून ठेवला. हा हा ओके. तरी तू कुठे बाहेर आहेस का? कविताच्या फोनचं लोकेशन मला प्रतीकच्या घराजवळ दिसतं, मी तिथेच जाते आता. व्हॉट? तू एकटी का जातेस? थांब मी पण येतो तिकडे. अरे पण मी आहे ना, तू नको येऊ. अरे गरज नाही आहे म्हणजे काय, असं एकटं जाण्यात किती रिस्क आहे माहिती आहे का तुला? तू मला लोकेशन पाठव, मी येतोय तिकडे. ओके ओके बर. ओके मी येतोय. बाय 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 बाय. ऑफिस मध्ये जरा लवकर चला ना जरा प्लीज. चल ना आपण मीटिंग कंटिन्यू करूया. साकेतदा मी ना जरा एका इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर जातोय, तर मी आलोच आज. अनिकेत काय बोलतोस तू? अरे महत्वाची मीटिंग आहे आपली, क्लायंट्स येऊन बसलेत ऑफिस मध्ये. आणि असं काय महत्वाचं काम आहे तुझं? ते आता नाही सांगू शकत तुला, पण प्लीज प्लीज नाही सांगू शकत म्हणजे काय अनिकेत? नक्की काय चाललंय अनिकेत तुझं? कुठे चाललंयस तू? काय चाललंय मला काही कळत नाहीये. आणि ते जमिनीचा व्यवहार कोण करणार? ऐक ना, मी आता काहीच सांगू शकत नाही तुला, मला फक्त आता जावं लागेल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तू मीटिंग अटेंड कर, मी नंतर येतो. अनिकेत ऐक ना, बाय बाय बाय. सॉरी अनिकेत. अरे
कविताची ही कविताची उंडी, ही कविताची उंडी, कविता. चष्मा, कविताचा चष्मा आहे हा. कविताची ओढणी इकडे, म्हणजे कविता इथे होती, कविता इथे होती. कविताला डांबून ठेवलं होतं इकडं. हाँ हेलो छवि, हेलो छवि, छवि अगं बोल ना. हेलो छवि अगं बोल, काय झालंय छवि? छवि, हे छवि काय झालंय? तू 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 रडतेस का छवि? छवि छवि काय झालंय यार? हे बघ, छवि तू शांत हो. ओके, तू प्लीज शांत हो. मी ऑन द वे, मी तिकडे पोहोचतोय, मी आलोच बस. ओके ओके, बस थोडाच वेळ मी आलो. ओके, प्लीज 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 रडू नको, रडू नको प्लीज छवि. आलो 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 आलो. हो कुठे आहेत अनिकेत सर? कुठे आहेत? सर येतच असेल तो. काय ट्रॅफिक सध्या खूप वाढलंय ना. तोपर्यंत तुम्ही काहीतरी घ्या ना, चहा कॉफी काहीतरी घ्या. सांगू? अहो मी तासभर थांबलोय, 2 वेळा चहा देखील झालाय, अजूनही अनिकेत राजगुरू येत नाहीयेत.
हो माझ्या वेळेला काही किंमत आहे की नाही? ऑफकोर्स कधी येणार आहेत ते? येतच असेल तो. हवं तर मी पुन्हा एकदा फोन ट्राय करतो त्याला. ओके. मी नंतर येतो, आता मला वेळ नाहीये आणि माझी पुढची मीटिंग पण ठरली. साहेब ऐका ना, असं करू नका प्लीज. हॅव अ सीट. आपण बोलूया ना, आपण मीटिंग करूया. हवं तर कॉस्टिंग आणि बजेट विषयी अनिकेत बोलेल तुमच्याशी नंतर. अहो असं काही काम असतं का हो राजगुरू साहेब? अहो एवढ्या महत्वाच्या मीटिंगला अनिकेत सर हजर नाही आहेत. माझ्या शब्दाला आणि वेळेला काही किंमत आहे की नाही? ऑफकोर्स आहे सर. आता मी थांबणार नाही आणि माझा खूप वेळ वाया गेलाय. सर असं म्हणू नका. मी आहे ना इथे, माझ्याशी बोला ना, आपण चर्चा करूया ना. सॉरी साकेत साहेब, एकतर तुम्ही अकाउंट बघत नाहीत, तुम्ही निर्णय घेत नाहीत. सरस्वती बाई पण आज इथे नाही आहेत. मग कसं होणार आहे डील? सांगा ना. अहो माझा खूप वेळ वाया गेलाय, निघतो मी. सर उगाच वेळ वाया घालवला तुम्ही. सर आपण बोललो असतो. सर आय रिक्वेस्ट यू सर, ऐका ना, एकदा चर्चा केली असते ना आपण फक्त. छवी फिरंग्या, हे काय आहे? कविता, व्हॉट? कविता. इन्स्पेक्टर, छबी मॅडमने आम्हाला फोन केला आणि आम्ही लगेच इथे आलो. आता ही कविताची बॉडी प्रतीकच्या घरी सापडली आहे. म्हणजे पहिला संशय प्रतीकवरच चालतोय. ते आम्ही त्याच्याकडनं वधवून घेऊच आणि अजून कोणी सूत्रधार आहे का तेही कळेल. हवालदार, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, तू शांत हो प्लीज. फिरंग्या, फिरंग्या, तू बरं झालं तू आलास ते. आपण कविताच्या घरी जाऊया. हा, आपण कविताच्या गावाला जाऊया आणि तिकडे बघूया ती कुठे दिसते का. अरे ती मला फोन करत होती, तुला माहिती ना, ती मला सांगत होती तू लग्न करू नको आणि बघ ना, तर मला सांगून स्वतःच कुठेतरी निघून गेली. नाही, आपण केलं पाहिजे. शांत हो. छवी, छवीकडे हे बघ, हे बघ, हे बघ, ही कविता आहे, ही इथे कविता आहे. छवी, छवी काय बोलतोस तू? ऐक ऐक ऐक. कविता आपल्याला सोडून गेली, ती आपल्यात नाही आता. प्लीज शांत हो. प्लीज. मी तुला बोललो होतं फिरंग्या, आपण तिला शोध देतो. ऐकलं नाहीस माझं? सॉरी. तू ऐकलं नाही माझं? पण तिची आता काय अवस्था झाली, काय झालं बघ. हराम करून प्रतीक मारून टाकलं माझी ऐक कविता. ना, ऐक ना, प्लीज शांत हो ना. माझी कविता. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, छवी, छवी, हे बघ. आता इन्स्पेक्टर आले आहेत ना, इन्स्पेक्टर आले आहेत ना ते, आणि तो प्रतीक तो त्यांच्याच ताब्यात आहे, बरोबर? सो ते करतील ना सगळं ठीक. तू प्लीज शांत हो ना आता. प्लीज प्लीज शांत हो का. छबी मॅडम, कविताच्या घरच्यांचा काही पत्ता तुमच्याकडे? तिच्याशी काही शेवटचं बोलणं झालं होतं? छबी मॅडम, मला माहिती आहे तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय, पण प्रोसिजर आहे, करावी लागणारच. तुम्ही शेवटचं कधी भेटला होतात तिला? मॅडम, तुमची उत्तरं आमच्यासाठी खूप महत्वाची. प्लीज. तुम्ही इथे आलात तेव्हा दरवाजा उघडा होता का? मॅडम बोला काहीतरी. एक सेकंड इन्स्पेक्टर, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण तुम्ही जरा तिला थोडा वेळ देता का प्लीज? पण तिला खूप त्रास होतोय आता, तुम्ही बघताय ना, खूप डिस्टर्ब आहे ती. तुम्ही जरा वेळ द्या ना तिला शांत व्हायला, नंतर आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ तुमच्या. पण आता जरा वेळ द्या तिला प्लीज. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही पुढची प्रोसेस करतो. कविता, कविता, कविता. छवी नाही, छवी नाही, त्यांना त्यांचं काम करू दे ना, त्यांना त्यांचं काम करू दे प्लीज. प्लीज शांत हो. मला कळतंय तुला काय होतंय, तुला खूप त्रास होतोय, पण प्लीज शांत हो. काम डाऊन.
काय म्हणून बसले? मी वेळीच छवीचं ऐकायला हवं होतं. कविता या जगात नाहीये, खरंच वाटत नाही. विश्वासच बसत नाही मला. असं मरण यावं तिला, आणि ते सुद्धा एवढ्या लहान वयात. नाही नाही, जे घडलं ना ते फार भयंकर आहे. कोणाच्याही बाबतीत असं होऊ नये. हो ना बायजी, हा विचार सुद्धा सहन होत नाहीये. खरंच कोणी केलं असेल हे? तिला कोणी मारलं असेल का? शक्यता आहे. माझ्या तर सतत ती डोळ्यासमोर येते. इतके दिवस वाटलं होतं ती गावी असेल, म्हणजे काहीतरी कारण असेल म्हणून ती ऑफिसला येत नाहीये. पण हे जे काही घडलंय ते भयंकर आहे. नाही नाही, पण या प्रकरणाचा ना छडा लावला पाहिजे. पोलिसांना सांगितलं पाहिजे, ज्याने हे कृत्य केल्यानं त्याला ताबडतोब पकडा आणि चांगली शिक्षा द्या. हो ना बायजी, मला काळजी वाटते छवीची. किती जीवाभावाची मैत्रीण होती कविता. हो ना. हो ग, दोघी घट्ट मैत्रिणी होत्या. छवीला हा धक्का सहन नाही होणार. अनिकेत, अनिकेत, बायाजी अनिकेत कुठे आहे? का आरडाओरडा करतोयस? काय झालंय? बाईजी तुला माहिती होतं ना, आज ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग होती, पण अनिकेत आलाच नाही आज ऑफिसला. हे काय वागणं झालं का बाईजी? सांग बरं मला. अनिकेत, शांत हो जरा साकेत. इथे खूप भयंकर घटना घडली. भयंकर घटना? काय घडलं नक्की? कविता आपल्याला सोडून गेली. ती आता या जगात नाहीये. तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हो, तिला कोणीतरी मारलंय. काय? हो, म्हणूनच छवी आणि अनिकेत तिथेच गेले. कविताला कोणी मारलं? आणि का मारलं मुळात कविताला? अगं किती किती चांगली मुलगी होती ती, प्रामाणिक मुलगी होती, सतत आपली हसतमुख असायची. तिला का मारलं कोणी? मला छवीची काळजी वाटते. तिला यातनं सावरायला खूप वेळ जाणार आहे सख्या. अनिकेत आहे तिच्यासोबत, तो सांभाळून घ्यायचं. आणि हे बघा, छवी आली ना की तिच्यासोबत ना हा विषय लगेच काढू नका. तिला तर शांत होऊ दे, मग बोलू आपण. हं? हो बाईची. कविताच्या मृत्यूची बातमी ऐकून छवी कोसळून जाईल. नाही, ती अशी शांत बसणार नाहीये. मला तिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. बायांची जी लोक आपल्याला आवडत नाही ना, त्यांना डोक्यातून मायनस करायचं, आणि जे लोक आवडतात त्यांचा विचार करायचा. सिंपल. तुझं लग्न आहे म्हटल्यावर बाई आजी मलाच बोलवणार ना लग्नाची तयारी करायला. आणि असं म्हणतात ना,
लग्न घरात काम केल्यावर लवकरात लवकर लग्न जमतं. आणि काय सांगावं, त्यानंतर अनिकेत सर मला प्रपोज करतील.